नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीमध्ये हद्दपार गुन्हेगाराकडून गांजाची तस्करी. मिरज शहरातील म्हैसाळ रेल्वे उड्डाणपुलाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या हद्दपार गुन्हेगारासह दोघांना अटक करण्यात आली. हद्दपार गुन्हेगार हुसेन बादशाह सय्यद वय 27 आणि सोहेल लालूखान पठाण वय 20 दोघे राहणार कैकाडी गल्ली मिरज अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 2,15,000 रुपयांचा 7 किलो 175 ग्रॅम गांजा आणि 1 लाख रुपयांची दुचाकी असा 3,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे यांनी पथक नियुक्त केलं होतं. मिरज परिसरात उपनिरीक्षक जयदीप कळेकर यांच्यासह सुशील मस्के, ऋतुराज होळकर, सुमित सूर्यवंशी यांचे पथक गस्तीवर असताना हद्दपार गुन्हेगार हुसेन सय्यद आणि त्याचा साथीदार सोहेल पठाण हे दोघे दुचाकीवरून येत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने दोघांवर छापा टाकून त्यांना ताब्यात घेतलं. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने मिरजेतील हुसेन सय्यद याला सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं होतं. परंतु हद्दपार असताना त्यांनी मिरजेत प्रवेश केला होता. तसेच हद्दपार असतानाही त्यांनी मिरजेत येऊन गांजाची तस्करी चालवली होती. हद्दपार गुन्हेगारांकडून आता शहरात येऊन गांजाची तस्करी केली जात असल्याचे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.